हां, काय नाव आपलं? नमस्कार, मी उमाशंकर देवडे. बरोबर. तुम्हाला हार्ट वॉलचा प्रॉब्लेम होता. हो. आहे, होता म्हणण्यापेक्षा बरोबर येस. आहे. सिव्हिअर मायट्रल वॉल स्टेनॉसिस होतं. येस. त्याच्यानंतर मॉडरेट मायट्रल रिगर्जिटेशन, बरोबर. मॉडरेट ॲवॉर्टिक रिगर्जिटेशन आणि मॉडरेट ट्रायकोस्पिड रिगर्जिटेशन पण होतं. म्हणजे एकूण 3 वॉल्सला आपल्याला त्रास होता. ओके. हां, तर 2018ला आपण ट्रीटमेंट स्टार्ट केली. हो, मी 2017ला. हां, 39व्या वर्षी तुमच्याकडे आलो होतो. 2017मध्ये ज्यावेळी मला डॉक्टरांनी सर्जरी करावी लागेल असं सांगितलं होतं. किती दिवसात सांगितलं होतं? अगदी जेवढी लवकरात करता लगेच. लवकर बरोबर. असं सांगितलं. हां, बरं. मग कसा तुमचा एकंदरीत अनुभव? मग मी तुमच्याविषयी माहिती सोशल मीडिया किंवा हां. इतर मित्रांकडून मिळाली, तुमच्याकडे आलो. तुमच्याकडे म्हणजे कोणाकडे? डॉक्टर डॉक्टर संतोष डगे. हां, राईट. दॅट्स द ओनली नेम आय थिंक इन हार्ट हां, वॉल्फ राईट, ट्रीटमेंट. राईट. हां, आणि मग त्याच्यानंतर तुमच्या औषध अगदी कंटिन्युअस 7-8 वर्ष घेतल्यामुळं अगदी हेल्थी वाटत होतं, कुठलाही ओके. त्रास नव्हता. नाही, मग ऑपरेशन किमान तेवढे वाचलं आपलं, हो हो हो. बरोबर की नाही? हो. हां, मग हा 8 वर्षाचा तुमचा अनुभव एकंदरीत खूप उत्तम आहे. खूप उत्तम आहे, बरोबर. मग तेव्हा सांगितलं होतं ऑपरेशन. आता तुमचं 47 वय आहे, येस. बरोबर की नाही? हां, आणि आत्ताचा रिपोर्ट जर आपण बघितला तर तुमचं रिगर्जिटेशन जे होतं, जे मॉडरेट कंडिशनला होतं, ते आता माइल्ड आहे, बरोबर. स्टेनॉसिस आहे, पण मध्ये मला वाटतं थोडी मेडिसिन्स ब्रेक झाली आपली, हो, हो. 1-1.5 वर्ष. साधारण पण स्टेनॉसिस सुद्धा वर्षभर. इम्प्रूव्ह झालं होतं आपलं, आहे की नाही? 1 स्क्वेअर सेंटीमीटरचं 1.3, 1.5 असं काही रिपोर्ट्समध्ये आपल्याला ते मिळालं होतं. चालेल. मग तुमचा एकंदरीत ह्याबाबतचा अनुभव? हो, खूपच चांगला. आणि मला अजूनही अपेक्षा आहेत. आता पुन्हा जरी सर्जरी जरी सांगितली तरी तो पिरियड मी आणखी एक्सटेंड करू शकतो. Exact. मेडिसिन्स अँड लाईफ मॅनेजमेंट, लाईफस्टाईल मॅनेजमेंट. बरोबर. हां, आणि अगदी बिनदिक्कतपणे मी तुमच्या औषधावर विश्वास ठेवू शकतो एवढा आहे. ठेवू शकता. राईट, माझा राईट. लेटेस्ट रिपोर्ट काल मुंबईत केला हो. आणि लगेच आज तुमच्याकडे आलो, बरोबर. कार्डिओलॉजिस्टकडे न जाता. न जाता माझ्याकडे आला. हां, चालेल, चालेल. थँक्यू.